सगळ्यात आधी मला असं विचारायचं होतं की तपस याचा अर्थ काय खरा? जेव्हा मी नाव काय ठेवावं ह्या संस्थेला किंवा ही कन्सेप्ट जेव्हा सुचली, तर ज्या भावनेने ॲक्च्युली ते सगळं सुचत गेलं, तर तपस्या असं एक नाव मला आवडत होतं. पण जेव्हा मी ॲक्च्युअल त्याच्याविषयी वाचलं तर संस्कृतमध्ये तपस याचा अर्थ तपस्येकडे नेणारा जो प्रवास आहे त्याची जी भावना आहे त्याला तपस म्हणतात. माझ्या दृष्टीने समर्पण आणि निश्चय हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा तपस असं मला वाटतं. आणि ते रोज 100-1 वेळा तरी नाव घेतलं जातं तोंडातून, त्यामुळे रोज त्याचा रिमाइंडर प्रत्यय येतोय की येस. तर माझ्या दृष्टीने हाच आहे की पूर्ण समर्पण आणि त्या दिशेने अजून मी चालली आहे जे काही. आणि इथे आता आपलं हे एक सेंटर आहे आणि आणखी एक सेंटर आहे, तर इथे कोण कोण असतात आजी आजोबा? आपण बालेवाडीला बसलोय. तर इथे मी जेव्हा सुरू केलं तेव्हा हळूहळू जसं मला मी 2 सेंटर्स अशासाठी केली की दोन्हीकडे सेवेची डिझाईन ऑफ केअर वॉज डिफरंट आणि म्हणून 2 वेगळी केली. तर इथे आपण बसलो. इथे आज जास्त फोकस न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स विच ऑल गो टुवर्ड्स डिमेन्शिया, त्यामुळे डिमेन्शिया केअर असं म्हणता येईल. पण त्या अनुषंगाने मी हळूहळू पॅलिएटिव्ह केअरचे कोर्सेस केले, तर त्यामुळे पॅलिएटिव्ह केअर पण इथे आहे. सो मोर ऑफ मेडिकल केअर असं म्हणता येईल. आणि वाकडला फेअरली इंडिपेंडंट आणि ज्यांना डिमेन्शिया नाही असेल, पण तिथेही सगळे डॉक्टर्स लागतात, तिथेही थेरपीज आहेत. त्यामुळे दोन्हीकडे मी दिवसातनं ये जा माझी चालू असते. आणि आता ह्या सेंटरमध्ये आता किती आजी आजोबा आहेत आपल्याकडे? इथे जवळजवळ आता 70-1 लोक राहत आहेत आपल्याकडे. आम्ही काळजी घेतोय. आणि जी टीम आहे माझी, हाऊसकीपिंग अटेंडंट्स किंवा हे MSW झालेले ग्रॅज्युएट्स जे फॅसिलिटेटर्स आहेत, हे सगळे इथेच राहतात. बरं, अच्छा. त्यामुळे आणि एक मला मुख्य इथे आल्यापासून एक नेहमी प्रश्न, इथे यायच्या आधीपासून तोच विषय चालला होता की आपल्याकडे एक वृद्धाश्रम म्हणून त्याला जो शब्द वापरला जातो तर तो खरंच छान शब्द आहे, पण त्याच्याविषयी कशी निगेटिव्हिटी फार आहे. म्हणजे ज्या सिरियल्स असतील किंवा हिंदी सिनेमे असतील त्याच्यामध्ये त्याला खूप असं रंजला गांजल्यासारखं एक लुक आहे. तर ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, ते सुद्धा समाजामध्ये आहे. पण आत्ताचा आपला तपससारखे जे सेंटर्स आहेत तिथे काय वेगळेपण आहे इतर वृद्धाश्रमाच्या संकल्पनेपेक्षा? थोडंसं मी सांगू शकेन की सुरुवातीला हा हर्डल आला की वृद्धाश्रम आणि इथे येणाऱ्या लोकांच्या मनातली नेगेटिव्हिटी की अगदी बघायला आले तरी. पण हळूहळू ते चित्र बदलत गेलं. शहरात सुद्धा हा कॉन्सेप्ट मनात असतोच की वृद्धाश्रमात टाकलं आणि काय बिचारे असा जो 2 शब्द जे आहेत ते मला बदलायचे होते. आणि आता मात्र येणारा प्रत्येक माणूस हे म्हणतो की इतकं छान आहे की आम्हालाच राहावंसं वाटतंय, किंवा हा बदलत गेला हळूहळू कॉन्सेप्ट. एक तर त्या अपिअरन्समध्ये किंवा स्वेच्छेने येणारी लोक जी वाकडला आहेत त्यांनी तो कम्प्लीट बदललं. मला असं म्हणता येईल थोडं आधुनिकीकरण किंवा जागतिक हा ग्लोबल कॉन्सेप्ट आहे आता. पण ऑफकोर्स आपल्या इंडियन याच्यामध्ये जितक्या जॉईंट फॅमिलीज आणि वडीलधाऱ्यांची काळजी घेणं हे कर्तव्य असतं म्हणून वगैरे त्या वृद्धाश्रमाला एक वेगळा अर्थ येत गेला. पण आता ते विचार बऱ्यापैकी बदलले. आणि जेव्हा ॲक्च्युअल गरज निर्माण होते की एखादा आजारच आहे जो घरी शक्य नाही आहे ज्याची काळजी घेणं, किंवा अगदी नाईलाज जेव्हा होतो तेव्हाच आपल्याकडे येतात. त्यामुळे अजूनही ते आनंदाने येणारी लोक कमी आहेत. हा एक मी खूप आदर ठेवून याचा विचार करते की आपल्याकडे अगतिक होऊन किंवा हेल्पलेस जेव्हा वाटतं तेव्हाच येणार आहेत. तर त्या गोष्टीचा आदर ठेवून जेव्हा फॅमिली किंवा आजी आजोबांची काळजी घेतली जाते तेव्हा तो कन्सेप्ट बदलेल. कारण बऱ्याचदा असं होतं, मी सुद्धा डॉक्टर आहे त्यामुळे कित्येकदा बेड रिडन पेशंट घरी असतात. आणि आजकाल म्हणजे दुसरा एक मला ह्या बोलता बोलता विषय सुचला की आयुष्यमान सध्या खूप वाढलंय. तर जेव्हा एखादा 80-85 वर्षाचे आजी आजोबा असतात तेव्हा त्यांचा मुलगाही 60 वर्षाचा होऊन गेलाय हा विचार कोणाच्या डोक्यात येत नाही पटकन. कारण जोपर्यंत आपले आई वडील असतात तोपर्यंत आपण लहानच दिसतो कायम. त्यामुळे आपलंही वय वाढतंय आणि आपल्याला ते सगळं त्यांचं करणं होणार आहे का शारीरिकदृष्ट्या हा एक प्रश्न उरतोच. आणि बऱ्याचदा जिथे ॲक्टिव्ह लाईफमधले घरामध्ये लोक आहेत मुलं सांभाळणारी, तर ती मुले बऱ्याचदा कामाला असतात. आजकाल घरातले सगळं कामाला जातात, तर दिवसभर त्या बेड रिडन आजी आजोबांना सांभाळणारी बाई मिळू शकते. पण त्यासाठी वातावरण जे लागतं की आजूबाजूला आपल्यासारखे लोक आहेत
हा विषय खूप जास्त मोटिवेट करणारा नक्कीच असू शकतो असं असं सेंटर्समुळे. एकटेपणातनं मानसिकता खचणं हां 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 किंवा घरच्यांना सुद्धा तो स्ट्रेस खूप येतो हां हां हां. आणि मेडिकल हेल्प असणं हे सगळंच अंडर वन रूफ आपण प्रोव्हाइड करतोय. पण गेल्या काही वर्षात आता जे रुग्णांचे मुले येतात सोडायला त्यांच्या मानसिकतेमध्ये काय फरक पडलाय का गेल्या 5-7 वर्षामध्ये? फरक दिसतो. बरं. प्रचंड गिल्ट असतं, ओके. हेल्पलेसनेस असतो, ॲजिटेशन होतं, त्याच्यामुळे येणारी अँझायटी, अच्छा. हे सगळं मला फॅमिली मेंबर्समध्ये दिसतं, त्यांच्या स्पाऊसमध्ये आणि पर्टिक्युलरली मुलींमध्ये बरं खूप असतं. अच्छा. आणि जरी ते आनंदाने इथे राहिले तरी नंतर येणारी अँझायटी की असं कसं ते माझ्याशिवाय राहतात, तर हे पण आम्ही बदल बघितलाय. बरं. खूप वेगवेगळ्या प्रकारचं. पण आता त्याकरता सुद्धा ते पण प्रश्न मला आपलेच वाटले, तर त्याकरिता काउन्सिलिंग आपल्याकडे आहे, ओके. उपलब्ध आहे की फॅमिली मेंबर्ससाठी एक्सक्लुझिव्हली काउन्सिलिंग आपण करतो की त्यांना मदत व्हावी आणि घरी त्यांचं मेंटल हेल्थ चांगली राहावी याच्याकरताही आपण सगळे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. मध्ये काही एक नॅशनल सर्वे झाला तर त्यात तपस्सना किंवा हे वेगळेपण याच्याकरता होतं की फॅमिली मेंबर्सची काळजी घेतली जाते. बरं. आणि आम्ही त्यांना आपल्या इव्हेंट्समध्ये सामील करून घेतो. अच्छा. काही वेळेला फॅमिली मेंबर्स नंतर भेटायला आलेले आहेत आणि आजी आजोबा एकदम म्हणालेत की अरे आता तुम्ही गेलात तरी चालेल, माझं पेंटिंग करायचंय मला वगैरे. तर तेव्हाही समजवावं लागतं की अहो तुम्ही हे लक्षात घ्या की ते ऍडजस्ट झालेत आणि दे हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. तर या गोष्टीचंही काउन्सिलिंग करायला लागतं. तू जेव्हा आता तपस चालून किती वर्ष झाली आता इथे? एक्झॅक्टली 7 वर्ष झाली. त्यामुळे आज तुझा मुहूर्त छान आहे. अच्छा. बरं. 7 वर्षाचा एक कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. त्याच्या आधी अमित बरोबर मी गप्पा मारते. आणि असं का सुरू करावं वाटलं? डोक्यात काय होता विषय? विषय खूप वर्ष रिव्हॉल्व्ह होत होता. लहान मुलांमध्ये काम करावं असं पहिलं वाटायचं. खूप केलं सुद्धा, वेगवेगळे अनुभव आले. मग सायकियाट्रिक रिहॅबचा एक खूप अजूनही मनात आहे. पण हळूहळू जे आजी आजोबांबरोबर खेचले गेले ना, मी तिथेच रमले. त्यामुळे मग स्वतःच सुरू करावं, कारण हे नवीन कॉन्सेप्ट मला इतर ठिकाणी इम्प्लिमेंट करता येत नव्हते. हे वेगळे पण आपल्याला करता येण्यासारखं आहे, तर स्वतःचं असल्याशिवाय होणार नाही असं लक्षात येत गेलं आणि ती उडीच मारली म्हणजे डायरेक्ट. आणि सुरुवातीला कोणाचं मार्गदर्शन किंवा सल्ला असा घेतला होता का? सल्ला मात्र घेतला. माझं घरीच सगळेजण आहेत, तर अनिल मामाशी जाऊन बोलले, सुभाष मामाशी बोलतच होते. बरीच वडीलधारी माणसं आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. डॉक्टर अनिल अवचट हे जे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांची प्राजक्ता भाची आहे आणि प्राजक्ताची आई आहे प्रफुल्ला मोहिते. त्यासुद्धा मुक्तांगणमध्ये जिथे मी काम करतो तिथे आम्ही त्या काउन्सिलिंग म्हणून तिथे बरेच वर्ष काम करतात. तर आणि मग सुरुवात करताना जागा पाहण्यापासून हो ना सुरुवात होती सगळी. त्यात काही अडचणी आल्या का? असं थोडे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केल्यामुळे थोडा अनुभव होता की कशी जागा हवी. हर्डल्स असतात लीगल थोडेसे, पण ते मार्ग मिळत जातो आणि आपल्याला वाटतात त्यापेक्षा सिस्टीम्स खूप चांगल्या आहेत. त्यामुळे लायसन्स मिळणं, मग डॉक्टर्स, त्या सिस्टीम्स बसवणं. आणि मला जे तयार करायचं होतं ते काही फॉलो करण्याकरता माझ्यासमोर काहीच नव्हतं. सो आपल्या सिस्टीम्स अनुभवातनं तयार होत गेल्या की मेडिकल केअर कशी असावी, त्याचे फीडबॅक्स कसे असावे किंवा त्याचं मॉनिटरिंग कसं करावं हे हळूहळू शिकत गेले. पण अगदी एक आजी, माझी मावशीच माझ्याकडे राहायला होती, तर तिच्यापासून मी सुरुवात केली. अच्छा. तर अख्ख्या बिल्डिंगमध्ये ती, मी आणि 1-2 काम करणारी लोक असे बसून असायचो. बरं. सुरुवात केली तेव्हा. सुरुवात केली. आता सध्या इथे काय दिनक्रम असतो यांचा सर्व? दिनक्रम म्हणजे आता इथे बालेवाडीला जिथे डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स, म्हणजे इथे प्रामुख्याने मेमरी लॉस हा एक प्रकार खूप जास्त आहे आणि त्याकरता ना खूप काटेकोर दिनक्रम लागतो. म्हणजे वेळ खूप पाळावी लागते, कारण त्यांची औषधं, त्यांचे मूड स्विंग्स किंवा लिटरली हायड्रेशन लेवल्स, म्हणजे पाणी व्यवस्थित, त्या पाण्याच्या राऊंड्स असतात. त्यामुळे दिनक्रम हा फूड आणि ॲक्टिव्हिटी याभोवती आम्ही तो छान बसवला आहे. तर दर 2 तासांनी मील्स असतात आणि त्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी ॲक्टिव्हिटीज
म्हणजे थेरपीज आपण घेतो. सकाळी क्रिएटिव्ह थेरपीज, अच्छा. संध्याकाळी फिजिओथेरपीमध्ये. बरं. पण हे सगळं गमतीच्या स्वरूपात कसं करता येईल हे खूप भर असतो. यावर्षी मी जानेवारीपासून जे इंट्रोड्यूस केलं आहे की 90च्या साधारण घरातले जे आहेत त्यांच्या लहानपणी जे गेम्स होते तो रिसर्च करून आम्ही ते गेम्स मिळवलेत आणि आता ते जोरदार चालू आहे. पण ते कोण शिकवतं मग त्यांना? आम्हीच घेतोय आणि थेरपिस्ट आहेत किंवा आपले MSW झालेले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलंय. कारण त्यांना जे इथे राहून त्यांच्यामध्ये जो डिमेन्शियाची केअर भिनलेली आहे त्यामुळे ते कसे गेम्स करवून घ्यायचे. कारण त्या गेम्समध्ये ते खेळ जुने जे त्यात कॅल्क्युलेशन्स, मोटर स्किल्स हे खूप इन्व्हॉल्ड आहे. याच्यावर रिसर्चही आपल्याकडे चालू आहे आणि रिस्पॉन्स खूप छान आहे. अच्छा, म्हणजे 100 वर्षापूर्वी जे गेम्स होत्या त्या लोकांना कदाचित ह्यातला सायंटिफिक पार्ट माहित नसेल, पण त्याचा वापर होत होता तेव्हा सुद्धा. डेफिनेटली होत होता. मेमरीसाठी, अच्छा, मोटर स्किल डेव्हलपमेंट मी जसं म्हणाले, कॉग्निटिव्ह हेल्थ जी आहे ती त्या काळात मला असं वाटतं ब्रेन स्टिम्युलेशनवर खूप आधारित होती, जे आता आपल्याला इम्प्लिमेंट करता येते. तर आपण बोलूच रिसर्च विषयी, पण त्याला रिस्पॉन्स खूप छान आहे. आणि या सगळ्यांनी माझ्या असं लक्षात येतं की त्यांची मनस्थिती खूप स्टेबल राहते. आणि इथे आल्यावर 1 महिन्याभरात नवीन आजी आजोबांची औषधं आम्ही कमी करतो. हा दिनक्रम तू जो विचारलास ना, त्यांनी दिवसभर बिझी राहिल्यामुळे छान रात्री झोपतात, सकाळी दुसऱ्या दिवशी फ्रेश असतात. हा खूप फरक दिसला. कारण ह्या आजारात जनरली रात्र आणि दिवस यातला फरकही हळूहळू कळेनासा झालेला असतो. पण ह्यांच्या तर वेगवेगळ्या अवस्थांमध्ये सर्वांचा डिमेन्शिया असणार आहे, मग त्या सर्वांसाठी ऍक्टिव्हिटी सेम असतात चालू, वेगळ्या आहे त्या ठरवल्या जातात. आम्ही अशी 10 लोकांची अशी वेगवेगळी टेबल्स जनरली तयार केलेली आहेत. तर त्यात मग ते आम्ही डिवाइड करतो की काही जणांना म्हणजे पेंटिंग करता येते, काही जणांना पेंट समोर ठेवले तर ते खायची वस्तू आहे की इथपर्यंत आम्ही अशा लोकांची पण काळजी घेतोय. त्यामुळे ते खूप काळजीपूर्वक सगळं करायला लागतं. किंवा लक्ष ठेवणं जे आहे, किंवा ओरिगामी सारखे प्रकार आपण का करतोय की कात्र्या सुऱ्या हे तिथे ठेवायचं नाही, असं खूप छोटे छोटे त्यातले. आणि हे सर्व करण्यासाठी खूप चांगल्या टीमची गरज असेल. तर इथे किती जण असतात आणि त्यांचे रोल्स काय काय असतात साधारण? सगळ्यात महत्त्वाचे मी सतत म्हणते की मास्टर्स इन सोशल वर्क केलेली जी टीम आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. सायकोलॉजिस्ट येतात, फिजिशियन, नर्सेस आहेत. त्यांना नर्सेस सुद्धा गेम घेण्यात तरबेज झालेल्या आहेत, कारण त्यांना माहिती आहे की ते घेता घेता जो BP, त्यांच्याशी गप्पा मारता मारता ब्लड प्रेशरपासून सगळ्यांना कोऑपरेशन मिळतं. पॅलिएटिव्ह केअरमध्ये हा खूप एक छान हे झाला की संगीतातनं थेरपी निर्माण झाल्या, आर्टमधनं झाल्या. म्हणजे नुसत्याच काउन्सिलिंग हे जिथे शक्य नाही आहे, आम्हाला अक्रॉस द टेबल काउन्सिलिंग शक्य नसतं, तर या काउन्सिलिंग थेरपीज म्हणूनच डेव्हलप होत गेलेल्या आहे. आणि मग स्टाफच्या लोकांना कोणी ट्रेनिंग सगळं हे देतात? सध्या म्हणजे सुरुवातीपासून मी एकटीच करत होते, पण आता आय एम ब्लेस्ड विथ अ व्हेरी गुड टीम की डॉक्टर्स चांगले आहेत आणि सिनियर लोकच आता ज्युनियर्स जे येतात त्यांना ट्रेनिंग देतात. या सगळ्या इंटर्नशिप्स आपल्याकडे होतात आणि त्यातनं जरा या सेवेचा कल असणाऱ्या व्यक्ती लगेच कळतात, स्टुडंट्स, त्यांना आम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज देतो आणि ते मग घर मानूनच राहतात. कारण अशा क्षेत्रात काम करायचं तर म्हणजे तुमच्या स्किल्स पेक्षा कम्पॅशनेट असणं हा विषय जास्त महत्त्वाचा राहत असेल. सगळ्यात महत्त्वाची, सर्वात जास्त महत्त्वाची. आणि हळूहळू फिल्टर होत जातात लोक. आता जी आहेत इथून अगदी आपल्या मुली ज्या आहेत स्टाफमधल्या, त्यांची लग्न ठरल्यावर त्यांची विदाईपासून सगळं इथे होतं. त्यामुळे इतकं ते बॉन्डिंग ग्रेट होतं की आजी आजोबा, आमची ही मुलं सगळी, फॅमिलीज आणि मॅनेजमेंट, असं ते एक छान. पण मग कुणाला इथे समजा इंटरव्ह्यूसाठी आला तर काय क्रायटेरिया जास्त महत्त्वाचा ठरतो? की त्याचं स्किल, सर्टिफिकेट्स का एक एम्पॅथी त्याच्यामध्ये जी आहे अशी जाणवते? लेवल्स एक 10 मिनिटात बोलल्यावर आता कळतात, लक्षात लगेच लक्षात येतात. काइंडनेस हा लागतो. बाकी ट्रेनिंग देऊ शकतो. मी आनंद काकाच्याही मुलाखतीत बोलली की बहुतेक माणूस की हे सर्टिफिकेशन असतं आणि ते पटकन कळतं. किंवा मी 7 दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम्स ठेवलेले आहेत, तर इंटर्नशिपमध्ये कळतं.
मी नेहमीच म्हणते की फक्त आजी आजोबांची सेवा म्हणजे त्यांना जेवायला भरवणं किंवा एवढंच काम नाही आहे आपल्याकडे. फाईल वर्क आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन करणं, समजून घेणं किंवा आत्ता आपण म्हणालो तशा ॲक्टिव्हिटीज करून घेणं, ही पण स्किल्स अशी वेगवेगळी आहेत. तर ती ओळखून त्या मुलामुलींना मी त्या त्या दिशेला ट्रेन करते. कारण किती जरी झालं की यांचा अगदी डिमेन्शिया लास्ट स्टेजला आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की स्पर्शामधनं माणसाला ती आपुलकी जाणवत असेल की हा कोणी हात लावलाय हे समजत नसेल तरी कोणाचा तरी स्पर्श आपल्याला बरा वाटतोय. कदाचित ही भावना जास्त रिलीफ देणारी असू शकेल. नक्कीच, कारण हे लहान मुलासारखं होत जातं की लहान मूल एखाद्याच्या कडेवर राहतं, त्याला काहीही क्रायटेरिया नसतो. तसं आहे की एखाद्या आपल्या मुलीकडे त्या आजी खूप छान राहतात आणि ते बॉन्डिंग इतकं छान होतं की उलट होतं, ती म्हणजे आम्ही त्या आजी आजोबांवर डिपेंडंट होत जातो की पॉझेसिव्ह होतात स्टाफ टीम मधले की माझी आजी आहे तिचं मीच करणार आहे किंवा. तर हे लहान मुलासारखं आहे की टच किंवा स्पर्श जे आपण म्हणतोय की त्यांना ते प्रोटेक्टेड वाटतं, सिक्युअर्ड वाटायला लागल्यावर मग ते हळूहळू रिस्पॉन्ड करायला लागतात. त्यामुळे त्यांना या एन्व्हायरमेंटमध्ये सिक्युअर्ड वाटणं आणि त्याकरता मग काय करायचं हे हळूहळू होत जातं की पहिल्याच दिवशी आम्ही सांगतो की घरचं जे काही सामान असेल, त्यांची पर्टिक्युलर उशी किंवा देवाची एखादी मूर्ती किंवा फोटो असतात घरातले, तर ते आम्ही एक लिस्ट केलेली आहे की ते नक्की पाठवा बरोबर, तर त्यांना घरच्यासारखं वाटेल. ते वातावरण कसं वाटतं. तर ती वातावरण निर्मिती जी आहे ती 5 स्टार फॅसिलिटीमध्ये सुद्धा होऊ शकणार नाही. तर म्हणून मी इथे मेडिकल केअर असलं तरी घरच्यासारखं तयार केलेलं आहे. तर आता ह्या मुद्द्यावरून मला एक आठवण आली की मागे माझ्या एक ओळखीच्या एका मित्राच्या घरी त्याचे वडील असे फार वर्ष बेडरिडन होते आणि खरं त्याच्याकडून ते काम केलं जात नव्हतं. पण मी जेव्हा त्याला ते म्हणालो होतो की अरे असं कुठे सेंटरला तुला वडिलांना ठेवता येईल का, तर ते त्याला विशेष आवडलं नव्हतं. तर आता त्या मानाने बरेच 10 वर्षानंतर बदल झाला असं वाटतं समाजामध्ये बराच. तर आपल्याला जेव्हा घरी आपण ही काळजी घेतो किंवा अशा एखाद्या सेंटरमध्ये घेतो तपससारख्या, ह्यामध्ये काय फरक असू शकतो. हा एक्झॅक्ट हाच फरक आहे की जेव्हा बेडरिडन आहेत किंवा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर घरी काळजी घेणं शक्य नसतं. एक तर नर्सिंग केअर, डॉक्टर रोजचे घरी मिळणं, दुसरं म्हणजे त्यांचे मूड सांभाळून आणि या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये ना मॉनिटरिंग खूप गरजेचं होतं. कारण एखाद दिवशी एकदम वेगळं काहीतरी बिहेवियर दिसू शकतं किंवा पटकन काहीतरी विसरलेत आणि उद्या काय घडेल सांगता येत नाही. तर ह्याच्यासाठी जे ट्रेनिंग लागतं ते घरच्यांना शक्य नाही आहे ना. आणि तर असं लक्षात घेतलं पाहिजे की त्या व्यक्तीला काय गरज आहे. प्रेमाची तर असते, पण प्रेम आणि कर्तव्य याच्या पलीकडे वेलबिंग ऑफ दॅट पर्सन नीड्स टू बी कन्सिडर्ड. असं आम्ही घरच्यांना नेहमी सांगतो की आपला इमोशन्स थोडेसे बाजूला ठेवून आपल्या आईला किंवा बाबांना आत्ता कशा काळजीची गरज आहे आणि त्याच्यासाठी ट्रेंड लोक जिथे असतील तिथेच आपल्याला न्यावं लागेल. घरी ठेवून जास्त हाल होणं आणि घरच्यांचेही हाल होणं हे मी नेहमीच बघते. कारण एका व्यक्तीमुळे अख्खं घर स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं. आपल्या केअर होममध्ये आणल्यानंतर ते जेव्हा स्टेबल होतात आणि मग काही दिवस घरी नेलं आहे किंवा आम्ही त्यांना सांगतो की मी अख्खा दिवस छान स्पेंड करा, संध्याकाळी परत आणून सोडा, तर तो जो क्वालिटी टाईम आहे घरच्यांबरोबर किंवा या मेमरीज ज्या क्रिएट होतात त्या फार सुंदर असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं यात म्हणजे तिसरी पिढी जी आहे नातवंडांची, तर त्यांच्याही मनात काही प्रश्न निर्माण झालेले असतात, स्ट्रेस निर्माण होतो. तर ते घरी असताना जे प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते आपण टाळू शकतो आणि तरीही क्वालिटी टाईम तयार करण्याकरता आम्ही नक्कीच मदत करतो. त्याच्याही पलीकडे जर काही बेडरिडन असतील, कुठल्या असाध्य आजाराने ग्रस्त असणारे आजी आजोबा, यांची केअर घेताना घरच्यांना आता बेडसोर्स हा प्रकार माहीत नसतो किंवा औषधं वेळेवर देणं, त्याचे साईड इफेक्ट्स बघणं, ते मॉनिटर करणं, हे सगळं इथे वेगळ्या रीतीने होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा अशी गरज निर्माण होते तेव्हा खरंच हा डिसिजन घ्यायला गायडन्सची गरज आहे. तर आस्किंग फॉर हेल्प, आपण मेंटल हेल्थमध्ये पण नेहमी म्हणतो की आस्क फॉर हेल्प. आणि हे ऑप्शन्स समाजात आहेत हेच खूप माहिती नसतं. आपल्याकडे अजून नातेवाईकांच्या कॉमेंट्स किंवा हाही एक मोठा प्रकार असतो की तुझ्या बाबांनी तुला मोठं केलं किंवा इतक्या कष्टातनं आणि आता तू
असे पान कसं फेडतेस काय का हो. असं होतं त्यातनं. तर अशा वेळेला ॲक्च्युअल उत्तर असं असतं की नाही, मी काळजी घेऊ शकत नाही आहे घरी, आणि चांगल्यात चांगली काळजी घेणं दॅट यू आर एन्श्युअरिंग, सो दॅट इट सेल्फ इज अ बिग तुमचं कर्तव्य पूर्तीच आहे. आणि अगदी रोज इथे येऊन आजी आजोबांना भेटणारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी घरून जेवण आणतात, आमच्यासाठी आणतात. तर अशा प्रकारे केअर, काळजी आपल्याला घ्यायचीच आहे, पण ती जेव्हा ट्रेंड किंवा एक्सपिरियन्स लोकांकडनं होईल तेव्हा फॅमिली मेंबर जास्त समाधानी झालेले आहेत. तर हे तपससाठी असं होतं की हेच फॅमिली मेंबर्स पुढे लोकांना सांगतायत की आम्हाला असा अनुभव आला आहे आणि तुम्ही काही स्टेजेसच्या आधीच हा निर्णय घ्या. असे फॅमिली मेंबर्स आपल्याकडे आहेत की आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही आधी आणलं असतं, आणि शेवटची काही वर्ष त्यांची चांगली गेली असती खरं तर. पण इथे डे केअर सेंटर सारखं सुद्धा आहे का म्हणजे सुविधा? हो हो, डे केअर सेंटर आहे. विकेंड्स न राहायला येतात. बरं. फक्त इव्हेंटसाठी येणारे आजी आजोबा आहेत, किंवा घरच्यांना गावाला जायचंय, घरचे कोणी आजारीच आहेत तेव्हा येऊन रेग्युलर येऊन राहणारे पण आहेत. की चेंज वाकडच्या सेंटरला तर सुट्टी म्हणून येऊन राहणारे आहेत की आता आम्हाला एक महिनाभर घरातलं बघायचं नाहीये, चहा संपला का, गॅस संपला का. आणि आपल्याकडे आल्यानंतर त्यांनी मैत्रिणींना होस्ट केलेलं आहे, तर आम्ही चहा पाण्याचे कार्यक्रमही करतो आता. माहेरी आल्यासारखं फीलिंग त्यांना तेव्हा येत असेल. ऍक्च्युली असं काही आजी म्हणाल्यात आपल्याला की माझ्या माहेरचे कोणी आता उरलेच नाहीयेत आणि मी माहेरपणाला येते. छान. आणि हे सर्व आता काम करताना तुला आता घरात पण लक्ष द्यायला लागतं, हे काम पण आहे, तर हा बॅलन्स कसा असतो? म्हणजे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो, पण ह्याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल, त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. एकतर असं आम्हाला सगळ्यांनाच घरात माहीत होतं की हा 9 to 5 जॉब नाही आहे, आणि बहुतेक त्यांना माझी ती तळमळ किंवा आवड माहिती होती की झोकून देणार आहे आणि प्रायोरिटीवरती काम असणार आहे. सो नक्कीच घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, तो मला मिळाला म्हणजे संभाव. आणि 2 मुली आहेत, नवरा आहे, सगळी जॉईंट फॅमिली आहे, माहेरचे सासरचे सगळं व्यवस्थित येणं जाणं असतं. पण सगळ्यांनाच आता माहिती आहे की ही थोडी बिझी असते आणि मिळेल तेव्हा अगदी आम्ही भेटतो. मी दिवसभर काम झालंय म्हणून संध्याकाळी आता बाहेर पडायचं नाही असं कधीच होत नाही. आणि घरचंही खूप मुलींनी सांभाळून घेतलं. लहान असल्यापासूनच धाकटीला तर सवयच होती. म्हणजे आम्ही तपसमध्येच काही वर्ष राहिलो. तपस जिथे जिथे मी शिफ्ट केलं तिथे आम्ही राहायचो, त्यामुळे तपसच्याच किचनमधून तिचा शाळेचा डबा वगैरे शी वॉज यूज टू इट. जो माणूस सगळ्यात बिझी असतो ना, त्याच्याकडे जगातल्या सगळ्या गोष्टींची वेळ असतो. खरंच वेळ काढता येतो, प्रायोरिटाईज करता येतं. वेळ नाही असं म्हणजे मला वेळ नाही हा कॉन्सेप्ट वाटतो की दिवसात 24 तासापेक्षा जास्त वेळ असता तर बरं झालं असतं. पण येस, ॲज यू सेड की मला याचा प्रत्येक काही वेळेला आला की शाळेत गेल्यावर काही मैत्रिणी पटकन इनायाच्या आल्या आणि मग त्या म्हणाल्या इनाया तुमच्याबद्दल खूप सांगते आणि आम्हाला भेटायचं होतं. तेव्हा असं आश्चर्य वाटलं, कारण घरी आमची नॉर्मल जी टीनेजर आणि आमची भांडणं सगळं चालू असतं. पण आता दोघी खूप मदतही करतात की काही इलस्ट्रेशन्स करणं, काही माझं लिहून काढणं, प्रेझेंटेशन तयार करणं, यात मदत करतात. आणि बऱ्याचदा आपल्या घरातलं जे वातावरण आहे, ज्या चर्चा होतात, विचार चालू असतात आपले, ते कुठेतरी मुलांमध्ये नकळत पाझरत जाऊन त्यांची मानसिकता, त्यांचे विचार आपोआप तसे होत असतात. म्हणजे असं ती शक्यता पण जास्त आहे की त्यांचं वय वाढतं, त्यांची जाणीव वाढते, तसं त्यांना हे काम करणं हे किती आपल्या स्वतःच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने योग्य चांगली गोष्ट आहे याची जाणीव होत असते. वाढली. दोघींच्याही मैत्रिणी इथे इंटर्नशिपला वगैरे मुद्दाम आल्या, मग कारण त्यांच्याही पेरेंट्सनी पाठवलं. ॲज यू सेड की ह्या सामाजिक जाणीव, जबाबदारी, की ही आपली जबाबदारी आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर मी त्यांच्याशी बोलते. सो नक्कीच म्हणजे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट काही झाला नाही. उलट या कामाविषयी त्यांना, ह्याच कामाविषयी नाही तर इतरही समाजातल्या काही आणि गप्पा ओघांनी तितक्या डीप होतात. त्यांचंही काम जे आहे, डिझाईन एकीने चूज केलं आहे किंवा लिहितात खूप त्या दोघी, तर त्यातनं त्याचा प्रत्यय येतो. अगदी व्यवस्थित बोलून नाही दाखवलं तरी आता दॅट हॅज बिकम आवर वे ऑफ लाईफ. तुला स्वतःला असं काय वाटतं की तुझ्यामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये काय
चांगला बदल झाला आणि काय गोष्टी असं वाटलं की अरे हे मला आता खरं नको होतं, असं काय वाटलं? सुरुवातीला अगदी झोकून दिलं होतं, पण काय मधल्या काळात बर्नआउट स्टेज येऊन गेली हे नंतर कळलं. बरं. थोडा शांतपणा आला आला. आणि बोलायला शिकले. बरं. असे काही बदल घडत गेले आणि माझं पर्सनल सुद्धा की 40 नंतर मी हे काम सुरू केलं. त्यामुळे सुद्धा आय फील फॉर्च्युनेट. खूप एनरिचिंग वाटतं. बोलायला शिकण्यापेक्षा ऐकायला शिकणे सुद्धा अशामध्ये फार महत्वाचा विषय असेल ना. जाणून घेणं आता जमतं असं म्हणता येईल. कारण आजी आजोबांना जे एक्सप्रेस करतात ते कसं समजून घ्यायचं. आणि ॲज आय सेड की मला डॉक्टरांचाही विचार करावा लागतो, स्टाफ मेंबर्ससाठी आमच्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. तर सगळा जो विचार करणं, ऑर्गनाईज करणं हे मे बी आता जमत गेलं. आणि यांच्याशी वागताना असंही असेल ना की एका ठिकाणी पराकोटीची कंपॅशनेट असताना कुठेतरी एक स्ट्रिक्ट राहावं लागत असेल, शिस्त म्हणून. तर शिस्त कुठे आणि कुठे शिथिल करायची हे शिकले. ते अनुभवातनंच झालं. कारण रूल्स बनवत होते, खूप लिहून काढायचे रोज काय घडलं काय नाही असं. सिस्टीम्स बनवणं हे होत गेलं. नंतर कळलं की यांना अशा सर्व्हिस डिझाईन म्हणतात किंवा सिस्टीम डिझाईन म्हणतात. पण जसं आपण म्हणलं मगाशी की ते पूर्वी खेळ होते त्याला नावं नव्हती, त्याला आता नावं झाली. तसं आपल्या अनुभवातनं जे आलं त्याला सिस्टीम डिझाईन म्हणते, ते नंतर कळलं. बरोबर. आणि आता तर म्हणजे मी स्टुडंट्स, अगदी शाळेतले स्टुडंट्स, कॉलेजमधले MA BA सायकोलॉजी किंवा IITत मला बोलवलं होतं. तर मुलांशी मी बोलते ते सेवेपेक्षाही ना सोशल एंटरप्रेनरशिपवर बोलते की माझ्यासारखं कोणी करू शकतं तर सगळ्यांना जमण्यासारखं एम हाय ठेवा आणि थोडीशी सामाजिक जाणीव ठेवून आपलं प्रोफेशन केलं तर ते जे समाधान आहे किंवा त्यातनं जे घडतं ते खूप वेगळं असतं. तर आता आपण एक शेवटाकडे त्याचं येतोय. तर एक असा मला प्रश्न होता की इथे राहिल्यानंतर स्टाफची सर्व आजी आजोबांची अटॅचमेंट होतेच, आजी आजोबांची सर्वांची एकमेकांशी होते. तर जेव्हा आता हे शेवटापर्यंत सर्वजण इथेच राहतात, तर जेव्हा असं काही एखाद्याचा यातनं मृत्यू घडतो तेव्हा साधारण सर्वजण त्याला कसे कोप अप करतात वातावरण? ॲक्च्युली जेव्हा इथे आजी आजोबा येतात, पर्टिक्युलरली डिमेन्शिया केअर सेंटरला, तेव्हा एक अनसेड हे असतं की शेवटचा दिवस त्यांचा इथे असणार आहे. आणि तो कधी असणार आहे काही सांगते मी. 100च्या पुढची लोकं आहेत. त्यामुळे ती एक मानसिक तयारी आमची असते ऑलरेडी. स्टाफची काळजी अशा रीतीने घेतो की एक स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम हा रेग्युलर बेसिसवर आपण करतोय की सायकियाट्रिस्टपासून सगळे डॉक्टर्स, मी हे आपल्या टीमशी सतत आम्ही बोलत असतो. पण अशी एखादी जर घटना घडली तर ती त्या दिवशी त्या व्यक्तीबद्दल गप्पा मारणं, चांगल्या आठवणी बोलणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि क्लोजर येणं गरजेचं असतं. म्हणजे उलट बॉन्डिंग खूप होतं. अगदी रिसेंटली मागच्या महिन्यात एक आजोबा गेले. ही वॉज इन द एअरफोर्स आणि अगदी पहिल्या महिन्यापासून मी सुरू केल्यापासून आमच्याबरोबर होते. आम्हाला शेवट दिसत होता. पण त्या दिवशी रात्री आम्ही सगळे बसलो आणि रडू आलं तर रडावं हे अगदी म्हणजे मी स्वतःही रडले त्या दिवशी. तर असे इन्सिडेंट जेव्हा घडतात तेव्हा एक्सप्रेशन महत्त्वाचं आणि त्याविषयी बोलणं महत्त्वाचं वाटतं. पण खूप चांगल्या आठवणी आम्ही जपून ठेवतो. तर या असं कोपिंग अप म्हणता येईल. कोपिंग अप मेकॅनिझम हे तयार होत गेलं. पहिला मृत्यू मी जो बघितला तो अजूनही विसरू शकत नाही. किंवा मुली काही नवीन आलेल्या घाबरून जातात, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. ती काळजी मात्र घ्यावी लागते आणि त्यामुळे इथलं वातावरण बदलू शकतं. त्यामुळे अशी काही घटना घडली तरी बाकीच्यांचं रुटीन चालू ठेवलं पाहिजे हे लक्षात येतं. किंवा त्यांच्या वाढदिवसाला त्यांची आठवण काढणं हे सगळं छान जसं घरची मंडळी करतात तसंच आपण करतो. आणि आता मला शेवटी एक विषय विचारायचा होता की आता हा डिमेन्शिया जो आजार आहे त्याच्याविषयी बाकी लोकांना फार काही माहिती नसतं. म्हणजे फक्त तो शब्द आणि त्याच्यात काय होतं इथपर्यंतच माहिती असतं. तर साधारण काय होतं ह्याच्यामध्ये आणि कधी लक्षात यायला पाहिजे घरच्यांच्या? मी आता डॉक्टरांची भाषा नाही वापरत. माझ्या अनुभवातनं असं आहे की इथे अनफॉर्च्युनेटली खूप लेटर स्टेजला येतात की जेव्हा अगदीच
आठवत नसतं काही किंवा जेव्हा मॅनेजेबल नसतात. पण हे थोडक्यात सांगायचं झालं तर की थोडासा मेंदूमध्ये बिघाड नाही म्हणता येणार, इम्बॅलन्स किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये, त्यामुळे होणारं जे मी असं इतक्या सोप्या भाषेत फॅमिली मेंबर्सशी पण बोलते की त्यात जर बिघाड झाला आणि ते वायरिंग जर काही कमी जास्त झालं तर हे सगळं होणारच आहे. म्हणजे मग रॅशनॅलिटीज कमी होईल, डिस्टन्सचा फरक पडतो, आठवणींमध्ये गडबड होते, मग अगदी छोटी छोटी रोजची फंक्शन्समध्ये गडबड होते की ब्रश आणि पेस्ट लावून आता काय करू इथपासनं ती. पण रिसेंट मेमरी जाणं ही थोडीशी सिम्पटम्स होऊ शकतात की 5 मिनिटापूर्वी चहा प्यायला होता आणि लक्षात नाही आहे. तर अशा वेळेला थोडंसं घरच्या मंडळींनी पटकन सायकियाट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्टची मदत घेणं, की लगेच मदत जर मिळाली की का ते असं करतायत हे समजून घेतलं तर घरच्यांची मानसिकता जपता येते. डिमेन्शिया हा इरिव्हर्सिबल आहे, त्याच्यावर औषध नाही. पण अर्ली स्टेजमध्ये कळलं किंवा आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की त्याचा पुढचा प्रवास सुखकर कसा करता येईल किंवा या सगळ्याचा त्रास कसा कमी करता येईल तर ते आपल्या हातात आहे. आणि सिच्युएशन हँडल करणं जे म्हणतो की ठीक आहे अशी परिस्थिती आहे, हा ॲक्सेप्टन्स, आणि आता चांगल्यात चांगलं काय करता येईल. तर हे सगळं मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपल्या हातात आहे, पण सगळ्यांनी मिळून केलं तरच होऊ शकतं. मला वाटतं समाजात ही सगळी इकोसिस्टीम जी आहे की फक्त ही कुटुंबाची जबाबदारी नाही आहे ना, मग सिनियर सिटीजन ही आपल्या सोसायटीतली जरी सिनियर सिटीजन्स आहेत ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ही आपली इकोसिस्टीम आहे. त्यात तपस हे एक आहे की घर, कुटुंब, डॉक्टर्स, त्यांची तिसरी पिढी, तसं एक तपस आहे की जे आपल्या सिस्टीममध्ये आता यायला पाहिजे. आज प्राजक्ता आम्ही इथे आलो, खूप एका वेगळ्याच विषयावरती आम्हाला छान माहिती मिळाली. तर आता असंच आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नवीन एका आणखी अशाच व्यक्तिमत्वाची भेट घेऊया. थँक्यू. थँक्यू.